प्रेरणा हा शब्द ऐकला की काय वाटतं? ही अशी कुठली तरी जादूची शक्ती आहे का, जी कधी येते कधी निघून जाते? अनेक जण असंच मानतात. पण विचार करा, जर प्रेरणा ही एखादी रहस्यमय गोष्ट नसून एक कौशल्य असेल तर? एक असं स्किल जे आपल्याला शिकता येतं आणि ज्याचा सरावही करता येतो. आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत. आज आपण स्टीव्ह चँडलर यांच्या एका जबरदस्त पुस्तकात डोकावणार आहोत, ज्याचं नाव आहे 100 वेज टू मोटिवेट युअरसेल्फ. या पुस्तकाने जगभरातल्या लाखो लोकांना फक्त विचार करायला नाही, तर खरंखुरं काम करायला प्रवृत्त केलं आहे. चला तर, यातले काही महत्त्वाचे धडे आपण समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण व्यक्तिमत्वाच्या एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलू. मग स्वतःसाठी एक विजन म्हणजे एक ध्येयचित्र कसं तयार करायचं ते पाहू. त्यानंतर कृतीतूनच आपलं व्यक्तिमत्व कसं घडतं हे समजून घेऊ. भीतीवर मात कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं, पहिलं पाऊल कसं उचलायचं यावरही बोलू. चला तर सुरू करूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. आणि हा मुद्दा कदाचित थोडा धक्कादायक वाटू शकतो. ही आहे व्यक्तिमत्वाची मिथक. ही एक अशी कल्पना आहे जी आपण स्वतःबद्दल जे काही मानतो त्या सगळ्यालाच आव्हान देते. आपण नेहमीच म्हणतो ना की अरे माझा स्वभावच असा आहे, किंवा तो माणूस मुळातच तसा आहे. जणू काही आपलं व्यक्तिमत्व हे दगडावर कोरलेली रेष आहे. पण खरंच तसं आहे का, की यात काही बदल होऊ शकतो? जरा विचार करा यावर. हो, हे ऐकायला विचित्र वाटेल, पण पुस्तकाचा दावा हाच आहे. आपलं व्यक्तिमत्व काहीतरी पक्कं ठरलेलं नसतं. खरं तर आपण आपल्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयातून ते घडवत असतो. आपण कोण आहोत हे आपण प्रत्येक क्षणी निवडत असतो. आणि ही कल्पनाच किती एम्पॉवरिंग आहे, नाही का? ह्याच्यासाठी चार्ली चॅप्लिनची गंमतशीर गोष्ट आहे. एकदा स्वतः चार्ली चॅप्लिन त्याच्यासारख्या दिसणाऱ्या लोकांच्या स्पर्धेत गुपचूप सहभागी झाला. आणि काय झालं असेल तर त्याला 3रा नंबर मिळाला. म्हणजे विचार करा, ज्याने ते पात्र जन्माला घातलं तोच ते साकारण्यात 3ऱ्या क्रमांकावर आला. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, व्यक्तिमत्व म्हणजे आपण जन्माला कसे आलो हे नाही, तर आपण काय करतो हे आहे. बरं, मग जर आपलं व्यक्तिमत्व आपल्या हातात असेल तर मग पुढे काय? तर पुढचं पाऊल अगदी स्पष्ट आहे. आपल्याला नक्की कोण व्हायचं आहे हे ठरवणं. आणि इथेच कामी येते एका मानसिक ब्लूप्रिंटची किंवा व्हिजनची शक्ती. हा जबरदस्त सल्ला लेखक स्टीव्ह चँडलर यांना कोणी दिला होता माहितीये? एका तरुणानं, ज्याचं नाव होतं आर्नोल्ड श्वार्झनेगर. हो, तोच. पण तेव्हा तो मूव्ही स्टार वगैरे काही बनला नव्हता. आर्नोल्ड म्हणाला, जे सूत्र वापरून तो जगातला सेरा बॉडी बिल्डर बनला, तेच सूत्र वापरून तो हॉलिवूडचा नंबर 1 स्टार बनणार होता. अर्नोल्डचं हे सूत्र अगदी सोपं आहे, पण कमालीचं प्रभावी. फक्त 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपल्याला काय बनायचं आहे याचं एक स्पष्ट चित्र डोळ्यासमोर तयार करा. आणि दुसरी, सर्वात महत्त्वाची पायरी, फक्त ते चित्र बघत बसू नका, तर ते चित्र खरं आहे असं समजून वागायला लागा. प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती त्या चित्राला सत्यात उतरवणारी असली पाहिजे. आता ही एक भन्नाट कल्पना आहे, ज्याला पुस्तकात टेल युअर सेल्फ अ ट्रू लाय म्हणजे स्वतःला एक खरं खोटं सांगा असं म्हटलंय. याचा अर्थ काय? तर सुरुवातीला आपल्याला जे व्हायचंय ते खोटं किंवा एक कल्पना म्हणूनच स्वतःला सांगा. कारण आपल्या सुप्त मनाला खरं आणि खोटं यातला फरक कळत नाही. ते फक्त चित्र स्वीकारतं आणि हळूहळू हेच खोटं आपल्या विचारांचा, आपल्या वागण्याचा भाग बनतं आणि आपल्याला कृती करायला भाग पाडतं. आणि आता आपण येतो या पुस्तकाच्या अगदी गाभ्याकडे. आपल्यापैकी बहुतेकांना वाटतं की आधी प्रेरणा येते आणि मग आपण कृती करतो. पण हे पुस्तक नेमकं याच्या उलट सांगतं. ते म्हणतं, तुम्ही आधी कृती करा, प्रेरणा आपोआप येईल. कृती हेच आपल्या स्वनिर्मितीचं इंजिन आहे. या पुस्तकात एक खूप सुंदर उदाहरण दिलंय. बर्फात स्नो एंजल बनवताना कल्पना करा. जोपर्यंत आपण बर्फात पडून आपले हातपाय हलवत नाही, तोपर्यंत तो एंजल तयार होत नाही. आपलं व्यक्तिमत्वही तसंच आहे. जोपर्यंत आपण कृती करत नाही, तोपर्यंत आपण कोण आहोत हे ठरत नाही. आपल्या कृतीच आपली ओळख कोरतात. आणि गंमत म्हणजे हा विचार काही आजचा नाहीये. हजारो वर्षांपूर्वी ॲरिस्टॉटलनेही हेच सांगितलं होतं. जर न्यायी बनायचं असेल तर न्यायी माणसांसारखी कामं करा. जर शूर बनायचं असेल तर शौर्याची कृती करा. आपण जे करतो तेच आपण बनतो. कृती आधी येते आणि भावना किंवा ओळख तिच्या मागे येते. पण मग कृती करायची म्हटलं की सगळ्यात आधी काय आडवं येतं? भीती. अपयशाची भीती, नवीन गोष्टींची भीती. मग या भीतीवर मात कशी करायची? पुस्तक म्हणतं, भीतीला शत्रू बनवू नका, तयारी अशी करा की भीती तुमची मित्र बनेल. चला एक उदाहरण घेऊया.
समजा एका लहान बेसबॉल खेळाडूला अशा वेगवान बॉलचा सामना करायचा आहे जो त्याने आधी कधीच खेळला नाही. तो घाबरलेला आहे. तो तयारी कशी करेल? लेखकाने एक युक्ती वापरली. त्याने सरावासाठी बेसबॉलऐवजी त्यापेक्षा लहान आणि जास्त वेगाने येणारा प्लास्टिकचा गोल्फ बॉल वापरायला सुरुवात केली. म्हणजे त्याने सराव हा खऱ्या सामन्यापेक्षाही कठीण बनवला. आणि याचा परिणाम काय झाला? जेव्हा तो खऱ्या सामन्यात खेळायला गेला तेव्हा त्याला तो मोठा बेसबॉल जणू काही स्लो मोशनमध्ये येताना दिसू लागला. त्याची भीती गेली आणि आत्मविश्वास वाढला. नेव्ही सील्सचं हे प्रसिद्ध वाक्य हेच सांगतं. हे फक्त खेळापुरतं किंवा युद्धापुरतं मर्यादित नाही. तयारी नेहमी खऱ्या आव्हानापेक्षा जास्त कठीण असली पाहिजे. यामुळे केवळ कौशल्यच वाढत नाही तर आत्मविश्वास इतका वाढतो की मूळ आव्हान अगदी सोपं वाटायला लागतं. इतकं सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न येतो की ठीक आहे, हे सगळं पटलं, पण सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची? कारण खरं तर कुठल्याही कामातला सगळ्यात अवघड भाग हा त्याची सुरुवात करणं हाच असतो. महान अमेरिकन फुटबॉल प्रशिक्षक विन्स लोम्बार्डी यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण काम टाळतो कारण ते खूप मोठं, खूप गुंतागुंतीचं वाटत असतं. आणि जेव्हा मनात गोंधळ असतो तेव्हा कृती करणं जवळजवळ अशक्य होतं. त्यामुळे कृती करण्याची गुरुकिल्ली एकाच शब्दात आहे: सरळता. कामाला सोपं बनवा. आणि म्हणून शेवटी प्रत्येकाने स्वतःला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे: या सगळ्या मोठ्या ध्येयांच्या दिशेने जाणारी अशी कोणती एक लहानशी सोपी गोष्ट आहे जी आज आत्ता पूर्ण केली जाऊ शकते? कदाचित फक्त 5 मिनिटांसाठी फिरायला जाणं किंवा एक महत्त्वाचा ईमेल लिहून काढणं. ते पहिलं पाऊल कोणतं असेल? कारण प्रेरणा वाट बघून मिळत नाही. प्रेरणा पहिलं पाऊल उचलल्यानेच मिळते.